बतलाता नहीं पर अंधेरे से डरता मैं असं जेव्हा छान वागतो तेव्हा आई मला म्हणते की काय सिरियलमध्ये खूपच तू छान वागतोय, असं घरी एकदा माझ्याशी कधीतरी वागू. मी म्हणजे ट्रोलिंग किंवा काय याच्याकडे मी फार लक्ष देत नाही. मी ते अशा पद्धतीने घेतो की खूप जास्त लोक ही मालिका प्रेमाने बघतात. अखेर अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होतोय आणि आज उज्ज्वल या प्रवासाला जिम्मेदार अभिषेक म्हणजे तूच आहेस यश, कारण की ह्यानेच आईला जी साथ दिली आहे, खंबीरपणे आईच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे उभा राहिला आहे. माझ्या मते लेखिका, डायरेक्टर, त्याच्यानंतर बिझनेस हेड, नंतर अभिषेकचं नाव आता पुढे येणार आहे की यश आणि अभिषेक या दोघांनी, स्पेशली अभिषेक कमी राहिला पण यशने खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. राईट आरोही? पूर्णपणे अग्रीड. का म्हणजे का आईला एवढा त्रास? म्हणजे लोक आता वैतागले, बस करा आता, किती त्रास भोगणार आहे अरुंधती? मला असं वाटतं की कुटुंबातलं म्हणजे हे एक कुटुंब आहे जे लोकांच्या घराघरात पोचलं आहे. आईचा त्रास बघून जेवढं मला वाईट वाटतं तेवढं कोणालाच नाही वाटत. यश म्हणून मला नेहमी असं वाटतं की ती सुखात राहावी, तिचा हा प्रवास सोपा व्हावा, तिने तिच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावं. तर माझं काम एवढंच आहे की मी तिला सपोर्ट करत राहीन. बाकी लोक काय म्हणतात, कोणाला काय वाटतं या पलीकडे मला फक्त आईने रात्रीची शांत झोप काढावी, तिला काहीही कुठे खटकलं तर तिने माझ्याशी ते डिस्कस करावं, इतका ओपन मी असावा असं मला वाटतं. सो आत्ताही या नवीन पर्वात माझा फोकस तिथेच आहे की जरी आईसमोर नवीन आपण म्हणतो त्याला खडतर आव्हान असलं तरी ती तिच्याबरोबर एक तिचा आधार म्हणून राहायचं. त्यामुळे फोकस इथे अजिबात नाही. मला असं वाटतं की आईच्या नंतर म्हणजे आईला सपोर्ट करण्यासाठी मला आता आरोहीकडनं खूप सपोर्ट मिळतोय. म्हणजे आधाराला सुद्धा आधाराची गरज असते कधीतरी, तर तो आधार मला आत्ता आरोहीकडनं मिळतोय. आणि प्रत्येक गोष्टीत जर मला काही वाटलं जे मी आईशी बोलू नाही शकत ते मी आरोहीशी बोलतो. एवढा आईबद्दल विचार करणारा घराघरात असाच यश देव करो सगळ्यांना मिळो. थँक्यू. तुला आवडतंय हे, तुला आवडतंय, मला आवडतंय. राईट? बरोबर आरोही? अगदी बरोबर. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे आरोही म्हणजे माझं जे पात्र आहे ते यशच्या प्रेमात पडणं किंवा तिला या कुटुंबाची ओढ असणं हे सगळं सुरू झालं. कारण आरोही हे पात्र मुळात अनाथ आहे. तिला आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा ही नातीच माहिती नाही आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंब जेव्हा तिला मिळालं किंवा देशमुख कुटुंबातला यश तिच्या समोर आला तेव्हा मला असं वाटतं तिला फक्त ती त्या एका व्यक्तीच्या नाही तर ती त्या अख्ख्या कुटुंबाच्या प्रेमात पडली. आणि आता ते सगळं बघायला इंटरेस्टिंग असणार आहे की तिची जेव्हा ही नाती आपणहून बिल्ड होतील तेव्हा काय काय मजा घडेल. नक्की. पण खरं तर आता आईचा प्रवास हा कधीच न संपणारा आहे आणि या मालिकेने वारंवार तेच दाखवलं आहे की आई म्हणजे मरेपर्यंत आई आपल्या सोबत असावी. प्रत्येकाचं असं की आई माझ्या सोबत आहे, लहानांपासून मोठं होईपर्यंत आई माझ्या बरोबर असावी. आणि शेवटीही आपण डोळे बंद करायच्या आधी आई हा आपण म्हणजे सगळेच जण आई हा शब्द वापरतो. आणि माझ्या मते मुळात या मालिकेचा बेस हा आईमुळेच आहे आणि आई ह्या शब्दावरच आहे. सो त्यामुळे प्रेक्षकांनी हे बाकी सगळं ट्रोलिंग असू दे, लव्ह स्टोरी असू दे, हे सगळं चालत राहणार आहे. बिकॉज मालिका आहे, ड्रामा तो चाहिए, विदाऊट ड्रामा तो मालिका चालणार नाही आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं मी म्हणजे ट्रोलिंग किंवा काय याच्याकडे मी फार लक्ष देत नाही. मी ते अशा पद्धतीने घेतो की खूप जास्त लोक ही मालिका प्रेमाने बघतात. ट्रोलिंग करणारे मला असं वाटतं त्याचं पर्सेंटेज खूप कमी असावं. पण ते जेव्हा आम्ही बाहेर जातो, लोकांना भेटतो, इव्हेंटला जातो किंवा कुठेही बाहेर आम्ही जातो, अगदी मंदिरात जातो, मॉलमध्ये जातो, कुठेही फिरायला जातो, तेव्हा लोक जे भरभरून प्रेम देतात, मालिकेविषयी बोलतात, माझा फोकस त्याच्यावर असतो. पण हे बघ ना, ते ट्रोल करतात तेही मालिका बघतात म्हणून त्यांना ट्रॅक कळतोय. त्यामुळे ते पण तू पॉझिटिव्हली घेऊ शकतो. अर्थात ते पॉझिटिव्हलीच घेतोय. बरं, मला तुम्हा दोघांनाही विचारते, तुमच्या आयुष्यात आई बरोबरचे गोड क्षण आणि आई काय तुमच्यासाठी आज प्लीज प्रेक्षकांना सांग. माझ्यासाठी आई म्हणजे छानपैकी एका सकाळी मनापासून केलेला नाश्ता, टेबलवर बसायचं आणि सकाळ असते, छान तिच्याशी गप्पा मारायच्या, कॉफी प्यायची आणि आईने केलेले गरमागरम पोहे खायचे. माझ्यासाठी
याच्यापेक्षा सुंदर काही नाही आहे. कसं ना, खऱ्या आयुष्यात लग्न झालंय, मालिकेत लग्न झालंय, तरी याचं आईचं काही संपत नाही. आईला कामालाच लावतो बस. पोहे कोणी अरे असं कर ना, आई आणि मी बसलोय, बायको माझी चहा आणि पोहे आणि आणतीये. आणतोय असंही होऊच शकतं ना. आई शांतपणे बसलीये, आराम करतेय, मी तिच्यासाठी चहा करून आणतोय, असंही असू शकतं. तेही नाही केलं. नाही नाही नाही, करतो मी स्वतः सुद्धा खूप घरातलं. म्हणजे इथे देखील आई म्हटलं की पहिलं खायचं दिसतं, बाकी काही दिसत मी नाही. अगदी लहानपणापासूनच्या या आठवणी आहेत म्हणून असं केलं. अगदी लहान असताना आपल्याला आईच्या हातची आवडती डिश कोणती आहे जी आजही फक्त बायकोने किती वेळा बनवली तरी नाही बनवू शकली, पण आईची आई ही डिश फेवरेट? मला वाटतं आईच्या हातची आमटी, जी माझी बायको सुद्धा खूप सुंदर करते. शिकली आहे त्या. हो, म्हणजे ती खूपच चांगली करते. दोघींचंही मला तेवढंच आवडतं. माझ्यासाठी मला असं वाटतं आई म्हणजे सर्वस्व आहे. कारण आई इररिप्लेसेबल आहे. कुठलंही नातं, कुठलीही भावना ही तिच्या म्हणजे तिच्याबद्दल जे वाटतं ते कधीच कोणाच बद्दल वाटू शकत नाही. त्यामुळे आई हे सर्वस्व आहे. आणि ती काय म्हणूयात, म्हणजे तिच्यासारखा हक्क कधी कोणी माझ्यावर बहुतेक गाजवू शकणार नाही, किंवा गाजवला तरी तिच्या एवढा हक्क जेवढा मी एक्सेप्ट करते तेवढा कोणी गाजवलेला मी एक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे आई हे सर्वस्व आहे. आता हिच्या होणाऱ्या नवऱ्याने लक्षात ठेवायचं, जास्त आवाज करायचा नाही. हा आवाज फक्त माझी आईच करणार माझ्या. नाही असं म्हणजे असं जर म्हणायचं झालं तर मला वाटतं की आईने मला खूप लहानपणापासून सपोर्ट केला आहे आणि प्रत्येक गोष्टीत ती माझ्या पाठीशी होती. म्हणजे अगदी माझं पहिलं नाटकात मी जे काम केलं तेव्हा मी 4 ते 5 वर्षाचा होतो, तर त्याची सगळी तयारी आईने करून घेतली. तर मला असं वाटतं की आत्ता जे आपण करत असतो या सगळ्याचा खाली जर आपण बघितलं तर या सगळ्याचा पाया मला असं वाटतं आई असते. तर तो असा भरभक्कम पाया माझ्यासाठी माझी आई आहे, एवढंच सांगेन. अभिषेक, एक गोष्ट खूप आम्ही इनोसन्सली पाहत आलो मालिकेमध्ये, जेव्हा आईबद्दल काहीही असेल किंवा तुझे एक वेगळे एक्सप्रेशन, आणि म्हणजे आता जसा एक वेगळा दिसतोस ना, पण त्या मुमेंटला एक वेगळे एक्सप्रेशन्स आणि एक वेगळा इनोसंट, म्हणजे एक ब्लँक फेस जो आम्हाला बघायला मिळतो, तो असं वाटतं अरे यार हा किती गोड, किती लहान आहे, असं वाटतं नाही ह्याला आईकडे सोडा, असं ते असतात. ते कुठून येतात तुझ्याकडे? पण खरं सांगू का, म्हणजे तू ही किंवा मी ही म्हणली तसं की आई सर्वस्व आहे. आपण जर खूप मुळाशी जाऊन विचार केला की आत्ता मला माझ्या आईची आठवण येते आणि मला तिच्याशी काहीतरी शेअर करायचं आहे, हा नुसता विचार करतो मी, आणि या विचारांनी मला वाटतं की ते एक्सप्रेशन्स येतात. एवढंच करतो मी खरंच. असं कधी झालंय की सीन दिले आणि आईची आठवण आली, आईला लगेच फोन केलाय? हो अगदी डेफिनेटली केलंय. म्हणजे मी काय करतो, शूट संपलं की आईला एक फोन करतो. माझं रोजचं ठरलेलं आहे, शूटिंग संपलं की घरी जाताना मी आईशी बोलतो अगदी न चुकता. तर तेव्हा मी तिला नक्की सांगतो की आमचे असे सीन सुरू आहेत. पण कधी मी खूपच सिरियलमध्ये असं जेव्हा छान वागतो तेव्हा आई मला म्हणते की काय सिरियलमध्ये खूपच तू छान वागतोय, असं घरी एकदा माझ्याशी कधीतरी वागून बघ, पण अर्थात गमतीत. पण मी तिच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो. आता खरा प्रवास सुरू होणार अरुंधतीचा. तू मागे जसं मी म्हणाली की त्या तिघांनंतर तुझं नाव ॲड करणार यश म्हणून, कारण की या पूर्ण प्रवासात यश खूप खंबीरपणे नेहमी उभा राहिला अरुंधतीच्या मागे. याचं श्रेय मी आमच्या लेखिका आहेत नमिता नाडकर्णी, त्यांचा आहेच ना. मी तुला सांगितलं म्हणजे सतीश राजवाडे पहिलं, रवी करमरकर, नमिता, आणि त्याच्यानंतर तू चौथं नाव तुझं आहेच. या पूर्ण प्रवासात तुझं नाव आहेच, कारण की तिघांचं नाव घेऊन चालणार नाही. बरोबर. नाही ते एवढं छान लिहिलं गेलंय आणि ते मला करताना खूप मजा येते. तुमच्या दोघांची केमिस्ट्री कधी पाहायला मिळणार आहे? कारण की प्रेक्षक आता मिस करतायत कुठेतरी, जसं हा गौरी बरोबर ते होतं त्याचं कनेक्शन, ते रिॲक्ट, सगळ्याच गोष्टी खूप आवडायचं प्रेक्षकांना. सो आम्हाला आरोही बरोबरचे छान छान गोड क्षण, जरा आईचा पदर सोडून जरा गोड क्षण हिच्याबरोबर घालव ना. घालव लवकरच. म्हणजे अरुंधती परत आली आहे, त्यामुळे अरुंधती नक्कीच छानसे गोड क्षण की बाबा आरोहीकडे लक्ष दे, ते आईच सांगेल. आणि आम्ही एकमेकांना प्रपोज करून झालंय, आरोही यशला, यश आरोहीला. त्याच्यामुळे गोड क्षणांना एक सुरुवात झालेली आहे, पण आता लवकरच ते कशी बहरतीये हे बघायला मिळेल. जाता आता आईसाठी एखादं गाणं? नाही, आमच्या दोघांचाही आवाज खरं तर फार असं हे नाहीये, म्हणजे मी माझं सांगतो, सॉरी. प्रश्न आईचा आहे. पण आईसाठी गाणं, मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूँ मैं, कभी कह यूं तो मैं दिखता नहीं,
तेरी परवाह करता हूँ मैं माँ, तुझे सब है पता है ना माँ. आई कुठे काय करते? कम ऑन, हिप हिप हुर्रे हिप हिप हुर्रे हिप हिप. हुर्रे. Thank you so much, guys, and all the best. Thank you.